कोणतीही शहानिशा न करता पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामुळे बदलापुरातील इमारतीमध्ये राहणाऱ्या शेकडो रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय। बदलापुरातील ओम कृष्णा हाईट्स या 8 मळ्याच्या अधिकृत इमारतीला खासदार म्हात्रे यांनी चक्क अनधिकृत ठरवलं। तसं पत्र त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। त्याचमुळे या पत्राच्या अनुषंगानं बदलापूर पालिकेनं इमारतीमधील रहिवाशांना नोटीस देऊन ही इमारत अनधिकृत असल्याचं सांगताच रहिवाशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। डोक्यावरील छत्र हरपेल या भीतीनं या नागरिकांनी पालिका मुख्यालय गाठलं। मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना हे प्रकरण सांगितल्यानंतर त्यांनी ही इमारत अधिकृत असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। राष्ट्रवादीचे खासदार बाळूमामा म्हात्रे यांना बदलापुरातील राष्ट्रवादीच्या एका स्थानिक कार्यकर्त्याला सांगण्यावरून ही इमारत अनधिकृत असल्याचं पत्र दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे। ज्यावेळी बिल्डिंग एखादी बनते त्यावेळेला सर्व परमिशन नगर परिषदकडून भेटते। ओसी नगर सामान्य माणूस काय चेक करतो, नगर परिषदची परमिशन आहे की नाही। जर असेल तरच माणूस तिथे इन्व्हेस्ट करतो ना पैसा आणि घर घेतो त्याच्या परवडणाऱ्या किमतीमध्ये। नाहीतर माणूस मुंबईवरून इकडे कशाला येतोय बदलापूरला, आणि इकडे आल्यावर सुद्धा हे अनधिकृत बांधकाम चालू आहे अशी नोटीस येत असेल। इथे काय डोंबिवलीसारखा पॅटर्न वापरला जातोय की नालासोपाऱ्यासारखा पॅटर्न वापरला जातोय की एखादी बिल्डिंगला परमिशन द्यायची 5-6 वर्षानंतर त्याला अनधिकृत संबोधित करायचं आणि नंतर लोकांचे धाबे असे दणदणायचे की म्हणजे माणसं पळसळो की पळू करून सोडायचं त्या माणसांना। बेसमेंटला बऱ्यापैकी पाणी साचते असं आमच्या लोकांच्या निदर्शनास आलं आणि असं जर पाणी कायम साचत राहिलं तर त्या बिल्डिंगला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि हे पाणी बिल्डिंगला ओसी माझ्या माहितीप्रमाणे 2019च्या आसपास काहीतरी दिलेले आहे। भविष्यात काही हानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रिकॉशनरी मेजर म्हणून आमच्या लोकांनी त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी असं ते पत्र दिलेलं आहे। आणि आता मी सोसायटीचे लोक भेटलेत त्यांना मी तीच विनंती केलेली आहे की आमच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही नगरपालिकेच्या पॅनलवरच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या आणि त्या अनुषंगाने रेमेडीज करा आणि स्टॅबिलिटी रिपोर्ट नगरपालिकेला सादर करा।